लहानपणापासूनच आपल्याला एक गोष्ट सारखी ऐकवली गेली आहे, ती म्हणजे दूध पिओगे तभी तो बनोगे. नाही, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण त्यात ट्विस्ट असा होता की दूध साधं नाही तर ते चॉकलेट किंवा ब्राऊन रंगाचं पावडर टाकूनच प्यायचं. सकाळी सकाळी सगळ्या मम्मी किचन म्हणून ओरडतात, चला अमुक तमुक ड्रिंक प्या, नाही तर चॉकलेट बॉय कसा होशील. पण बॉस, आज मी तुम्हाला एक असा शॉक देणार आहे ना, जो ऐकून तुमच्या पायखालची जमीनच नाही तर ज्या गोष्टीला आपण वर्षानुवर्ष हेल्थ ड्रिंक समजून पित आलोय ना, गव्हर्नमेंटने अधिकृतपणे सांगितलंय की भाई ये कोई हेल्थ ड्रिंक नहीं है, बंद करो ये ड्रामा. येस, यू हर्ड राईट. गव्हर्नमेंटने ई कॉमर्स साईटना सांगितलंय की या प्रोडक्ट्सला हेल्थ ड्रिंकच्या कॅटेगरीमधून काढून टाक. म्हणजेच काय, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या हेल्थ ड्रिंक्सचा राडा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला अशा काही घरगुती रेसिपीज सांगणार आहे जे बाजारातल्या चॉकलेट ड्रिंक्सपेक्षा कितीतरी पटीने खूप चांगले आहेत आणि हेल्दी आहेत, जे ऐकून तुम्ही पण खुश आणि तुमचा खिस्सा पण. तर पुढे जाण्याआधी पटापट व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला या सगळ्या मागचं एक सायन्स आणि मॅथ्स आपण समजून घेऊ एकदम सोप्या भाषेमध्ये. जेव्हा आपण बाजारात जातो, आपण काय बघतो? समोरचा ब्रँडिंगचा चेहरा, त्याचा फ्लेवर, बास. पण डब्बा कधी उलट करून त्याच्या मागचे न्यूट्रिशन टेबल वाचले का? वाचले नाही ना, कारण तिथे एवढं बारीक लिहिलेलं असते की डोळ्याला चष्मा लागेल, असे डोळे झूम करून बघावे लागतात. पण तुमच्या बहिणीने वाचलंय तुमच्यासाठी, आणि जे समोर आले ते ऐकून तुमचं डोकं चक्रावून जाईल. सो कॉल्ड हेल्थ ड्रिंक्सच्या 100 ग्रॅमच्या पावडर मध्ये ऑलमोस्ट 37 ते 50% नुसती साखर असते. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 50%. म्हणजे जर तुम्ही अर्धा किलोचा डब्बा घरी आणताय तर तुम्ही 250 ग्रॅम महागडी साखर विकत आणताय, असंच आहे ते. म्हणजेच काय, आई आपल्या मुलाला प्रेमाने सांगते, बेटा हेल्थ ड्रिंक आहे, चॉकलेट ड्रिंक आहे, पी. पण मुलगा काय पितोय? दुधात विरघळलेली साखर. आणि थांबा, इथेच संपत नाही हे सगळं. कंपन्या खूप हुशार आहेत बरं का. लेबलवर शुगरचा आकडा कमी दाखवण्यासाठी ते दुसऱ्या नावांचा वापर करतात, जसं की माल्टोडेक्स्ट्रीन, लिक्विड ग्लुकोज, माल्ट एक्स्ट्रॅक्ट. हे शब्द ऐकायला खूप हायफाय आणि सायंटिफिक वाटतात नाही का, पण याचा सिंपल अर्थ आहे, हे साखरेचे सख्खे बहीण भाऊ आहेत. हे शरीरात गेल्यावर तुमच्या रक्तातील साखर इतक्या रॅपिड वाढवतात ना की जी तुमच्या नॉर्मल साखरेने सुद्धा वाढत नाही. लिटरली आपल्या देशातल्या पॅरेंट्सना इमोशनली ब्लॅकमेल केलं गेलंय. जाहिरातीत दाखवणार, एक मुलगा परीक्षेत टॉप येतोय कारण तो अमुक अमुक ड्रिंक पितोय, एक मुलगी धावण्यात फर्स्ट येते कारण तिने अमुक तमुक ड्रिंक पिले, ते सकाळी चॉकलेट दुखतीने पिलं होतं. म्हणजे तो मुलगा अभ्यास करत नाही, ती मुलगी धावण्याची प्रॅक्टिस करत नाही. काय करते? अरे बाबा, जर फक्त पावडर पिऊन मुलं हुशार आणि स्ट्रॉंग झाली असती तर ऑलिम्पिक मध्ये सगळेच गोल्ड मेडल्स आपल्याकडेच आले असते नाही का. IIT, IIM, एम्स मध्ये जाण्यासाठी पोरांनी अभ्यास कशाला केला असता? हा सगळा मार्केटिंगचा खेळ आहे. भारतातली हेल्थ ड्रिंक्सची इंडस्ट्री हजारो कोटींची आहे आणि त्यांनी आपल्या मनात एक भीती निर्माण केली आहे, जर तुम्ही पावडर दुधात टाकलं नाही तर तुमच्या मुलांचं पोषण अपूर्ण राहील. आणि आपण भारतीय लोक मूर्खासारखं मुलांच्या बाबतीत रिस्क नको म्हणून महिन्याला महागडे डबे फस्त करतोय. आता तुमच्या मनात एक डाऊट नक्की आला असेल, यायलाच पाहिजे. अगं ताई, पण त्या डब्यावर लिहिलंय ना विटॅमिन A, विटॅमिन B, कॅल्शियम, आयर्न, ते सगळं खोटं असतं का? नाही, अजिबात नाही, ते पण खरं असतं. हे सगळं त्या पावडर मध्ये असतं, पण ते कसं येतं माहितीये का? त्याला म्हणतात फोर्टिफिकेशन. एक साधं उदाहरण घ्या, म्हणजे जसं आपण भाजीवर वरून कोथिंबीर पेरतो की नाही, तसं त्या कंपन्या फॅक्टरीमध्ये बनवलेले सिंथेटिक विटॅमिन्स. आता प्रॉब्लेम असा आहे की आपलं शरीर खूप हुशार आहे. आपण जरी येडे असलो तरी आपल्या शरीराला सगळं कळतं. त्याला लॅबमध्ये बनवलेले विटॅमिन्स आणि नॅचरल अन्नामधून मिळणारे विटॅमिन्स कोणते आहेत यामधला फरक बरोबर लक्षात येतो. आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे की आपला कोटा नॅचरल गोष्टी लवकर पचवतो. आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे विटॅमिन्स मिळवण्यासाठी आपल्याला एवढी साखर खाण्याची खरंच गरज आहे का? बिलकुल नाही. साध्या घरच्या वरण भातात, पालेभाज्यांमध्ये, दुधात, अंड्यामध्ये, केळ्यांमध्ये यापेक्षा जास्तच न्यूट्रिशन असतं. मग द अल्टिमेट सोल्युशन. आता तुम्ही म्हणाल, ताई ज्ञान तर खूप वाटलं, आता सांग, मुलांनी साधं दूध पिणं बंद केलंय, आम्ही काय करायचं? आज मी तुम्हाला 5 असे सॉलिड ऑप्शन्स देणार आहे जे एकदम नॅचरल आहेत आणि खूप हेल्दी आहेत. पहिला ऑप्शन, याला गावरान प्रोटीन पावडर म्हणा, होममेड नट्स पावडरही म्हणू शकता. बदाम, खारीक, अक्रोड, काजू, मखाने सगळे थोड्या थोड्या प्रमाणात घ्या. थोडंसं ड्राय रोस्ट करा, तेल तूप न टाकता भाजा. मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. वरून फ्लेवरसाठी थोडीशी वेलची पावडर टाका. हे बाजारातील महागड्या प्रोटीन पावडरपेक्षा 100 पटीने भारी आहे. तुमच्या मुलांचा मेंदू एकदम तल्लख होईल. दुसरं ऑप्शन, नाचणीबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल, कॅल्शियमचा बाप आहे बाप. थोडंसं नाचणीचं पीठ घ्यायचं, दुधात मस्त शिजवून घ्यायचं. गोडव्यासाठी साखरेऐवजी गूळ किंवा खजुराची पावडर टाकायची.
हाडांसाठी एकदम कडक. यापेक्षा दुसरं बेस्ट हेल्थ ड्रिंक असूच शकत नाही कॅल्शियमसाठी. तिसरं ऑप्शन आहे चॉकलेट लव्हर्ससाठी. आमच्या मुलांना चॉकलेटची चव पाहिजे. कसं करायचं? 2 खजूर, 1 अंजीर रात्री दुधात भिजत घालायचं, सकाळी मिक्सीला लावून त्याचा शेक बनवा. नॅचरल एनर्जी आणि आयर्नचा खजिना. खजूर आणि चॉकलेटची चव थोडीशी सिमिलर असते. चॉकलेटची नॅचरल रिप्लेसमेंट असू शकते. पण नाही, आम्हाला चॉकलेट्सच पाहिजे आणि आमचे पोरं प्युअर चॉकलेट लव्हर्स आहेत, अशांना काय करायचं? मग मुलांना फक्त चॉकलेटची चव पाहिजे तर बाजारात 100% प्युअर कोको पावडर मिळतो, ज्यात साखर नसते. साध्या दुधात अर्धा चम्मच कोको पावडर टाका. दूध गोड करण्यासाठी थोडीशी खडीसाखर किंवा मध टाका. हेल्दी चॉकलेट मिल्क रेडी. शेवटचा ऑप्शन सगळ्यात बेस्ट आणि एकदम सोपा, आपलं ऑल टाइम फेवरेट हळदीचं दूध. हिवाळा असो वा पावसाळा, दुधात थोडीशी हळद, थोडी सोंठ आणि चिमूटभर काळी मिरी टाकून उकळायचं. इम्युनिटी एवढी वाढेल की सर्दी खोकला आसपास पण भटकणार नाही. सगळ्यात उत्तम आणि हेल्दी ऑप्शन. तर मित्रांनो, आजच्या या सगळ्या व्हिडिओच्या खटाटोपी मागचं फायनल तात्पर्य काय? जाहिरातींच्या भूलपाथांना बळी पडू नका. आपल्या मुलांची हाईट आणि बॉडी कॉम्प्युटर स्क्रीनवरच्या ऍडने नाही तर ग्राउंडवर खेळण्याने, चांगल्या झोपेने आणि घरच्या शुद्ध अन्नाने आणि विटॅमिन्सने वाढणार आहे. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आणि उद्यापासून तुम्ही कोणता घरगुती पर्याय ट्राय करणार आहात मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे आपल्या सगळ्या नातेवाईकांना आणि फ्रेंड्सच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे फिट. बाय बाय.